तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करतो. आता डायरेक्ट जातोय ग्राउंडवर. मस्त नाईस मॉर्निंग. विवेक गेलाय पुढे, मी लॉक बिक करून सगळं आता डायरेक्ट ग्राउंड पे. चलो. तो इकडे मारला मी. मॅच संपून आता चहा प्यायला आलोय. सरांनी 139 रन केले, म्हणजे 149 झाले, तर 10 रन मायनस झाले कालचे ट्रेलचे. आणि आता आम्हाला 140चं टार्गेट आहे. विवेक छान खेळला. नाहीस बरं नाहीस बॅटिंग. बॉल लावलेला आहे. बस मेन बॅटरीला बॉल लावलाय तरी बरोबर तो स्टंप वाचवले काय. क्या कहना चाहते हो तुम? आम्ही नाश्ता करायला आलो आणि विवेकनी मागवली होती रस्सा पापडी. मला सांगा, अशी रस्सा पापडी कोणी खाल्लेली? म्हणजे अरे बरोबर आहे ना, पागल तू. रस्सा पापडी एकदम भारी सर, बरोबर आहे. रस्सा पापडी तुला मिळालं. अरे काय लोक आहे यार. मी तुला म्हंटल होतो यांच्याकडे नसणार आहे. रस्सा पापडीचा मिनिंगच माहिती. ऐक, थोडी शेव मागून घे. हे शेव टाक काय आता. ओ काका, ये मिसळ बना के लाओ इसका. हाँ रस पापड़ी थोड़ी. हाँ बनाओ ना फिर इसको. अभी थोड़ी खाया है. मिसळ बनव ना. उसमें थोडं त्याच्यात थोडी शेव उद्या टाकून जाऊ द्या. एवढा का मिसळ ते नाही रस्सा पापडी ते ना. रस्सा पापड़ी मतलब क्या होता है? खाली पापड़ी रहती है और रस्सा रहता है. रस्सा पापड़ी उसको बोलते हैं. हाँ तो हमको मालूम नाही ऍक्च्युली आम्ही वेगळी खाल्ली आहे. कंटिन्यू. अरे वो जाने दो, छोटा बच्चा है. मेरी का आदमी है. गलती हो गई. मालूम नहीं है. गलती हो गई इधर. ये असते रस्सा पापडी. काय रे क्या तू? गलती हो गई इधर आ गया. पापडीचं मिनिंगच माहिती तुला. रस्सा पापड़ी हा पहिल्यांदा खायला आलेलो. मैं पागलू. मैं पागलू. बोल मैं पागल हूँ. मैं पागल हूँ. हाँ, बोल. सर तुम्ही काय सांगितलं? सेम ना आता. या ये डोसा इनको खिलाओ. ये मैसूर मसाला है. हाँ वही वाला एक लाव. हो गया. अहो चालू करा. आलोय फॅक्टरीवर. तर ट्रॅक्टर तर ते सकाळीच भरत होते पोरं. तर पोरांनी ट्रॅक्टर भरून ठेवलाय शुभमन जंगल्यानी. आणि जंगली आता गेलाय प्लेटांची ट्रिप घेऊन सावरगावला. तर तिकडं एक साईड चालू आहे. तिथं आजची एक ट्रिप गेली का अजून एक आहे फक्त, मग बस. तर आता शुभम जाईल ट्रॅक्टर घेऊन. सिम्बो चल चल इकडे. त्याला माहिती आहे बांधून ठेवील, पण त्याला बांधायचं नाही. आता मस्त बसलाय उन्हात. तर हे तर काही नाही, बंदच आहे. इकडं सिमेंट संपलंय. तर पाईपात आहे 10-1 गोणे. ते काम चालू करताय. कोणीच नाही तिकडे. चाल सिम्बा नाहीये, ये तू. बांधलाय त्याला मी. चाल. हा हा हा. मोंटा मोंटा. हे बघा चिल्लर पार्टी सकाळी सकाळी. माझा खूप पसारा पडलेला आहे. आता आवरून घेतो. अंघोळ पण बाकी आहे अजून. हम भी मदद करेंगे. तुम क्या भांडे घसोगे? या और ये समूह क्या करेगा? ये ढिंगाना मचा देगा. ये पसारा घालेगा. हाँ, और हम साफ करेंगे क्योंकि ये घर का राजा है ना. कौन घर का राजा है? ये इसलिए पूरा का पूरा सामान खराब कर देगा. और तुम कौन हो घर के? मैं घर का पता नहीं. आता आवरलं एकदम टकाटक मस्त. आणि सिमेंट संपलेलं आहे. तर शफिक काकाला सांगितलंय, ते गेले गावात. तर फोनपेनी पेमेंट काढून त्यांना सांगितलं की याचं लगेच पेमेंट देऊन सिमेंट घेऊन ये. तर आता 35 गोणे येतील. कारण तिकडं संपलं आहे. पेवरचं पण काम चालू करायचं आहे. तर तिकडं करू 20 एक आणि इकडं 15 म्हणजे आजचा दिवसाचं काम होऊन जाईल. ती मोठी गाडी निघाली आहे आपली सिमेंटची, पण ती अजून तिचं काहीच लाईन अप नाही. ती कुठपर्यंत. आता ते कसं करत आहे, त्यांच्याकडे स्टॉक नाही. तर ते प्रत्येक फॅक्टरीला ना एक गाडी सोडली का त्यातलं थोडं 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 देत गाडी पुढं पाठवून राहिली. लागेल त्याला जोडे तेव्हा भरून ठेवले. उद्या जाऊन डायरेक्ट फायनल करून येते. परत ती कटकट ना कडवून. ही आता 5वी. माणसं नव्हते नाही तर फायनल होऊन गेला.
येऊन गेले माणसं. एकच जण यायला होता, तो पत्रिका वाटायला गेला वाटतं ना. एकच जण यायला होता. माझ्या नावाची पत्रिका द्यायला तो इकडं. तुमच्या नाही पप्पांच्या नावाची. हा म्हणजे पप्पा मी एकाच आहे हा, ते ना. आहे पण काय तू अंकलला बाकी ते जवानी आली. सायकल खेळू राहिले लहान लहान पोरं. इतक्यात लागला होता ना तुमचा फोन. अंकल कागलं ते त्याच्यात. तुम्ही काय करते? हे लागला नव्हता अंकलचा फोन. अंकल घ्यायचे काय सायकल यायला. बरं जाऊ दे. अंकलचा फोन लागला ना. लागला होता. मिस कॉल दाखवतो ना लगेच त्याच्यात. अहो थोडं वय झालं ऐकायला थोडं कमी जातं. अरे आपण तेच सांगू राहिले. एकदा लागलं नाही आता लागला ते म्हणते मला हेल्थ कार्ड राहिली. मग तुम्ही ठरवून टाकेल कोणाचं ऐकायचंच नाही. हे बघा असं एवढा सगळा आता पसार आहे किचनवर. कालचे भांडे मी काही धुतले नाही. तर असं सगळं सकाळी चहा बी केला होता विवेकनेच केला होतो. हेच त्याचे सगळे भांडे चहाचे. तर चला हे आवरून घेतो सगळं किचन आता एकदम चकाचक करून टाकतो. बघा आता भांडे धुवत होतो हे अर्धवटच राहिले. बघा शुभमनी बिर्याणी आणली आहे. तर ती माझी जी मांजा यांनी काढला होता माझा गुंता बिंता सगळं ते टोक. तर त्याची पार्टी. तर आज अशी यांनी सुट्टी घेतली होती. चान्स होता आज. तो बोलला चला आज पार्टी. आता बिर्याणीच आणली आम्हाला. हे जवळच्या जवळ झालंय काय आता मस्त बिर्याणी बी छान लागते. तर बिर्याणी आणली आहे. तर तिकडे आता आम्ही चटाई बिटाई घेऊन चाललो पायपात. तिथं बसतो बाहेर आणि मस्त करतो. आणि याने मला भांडे अर्धवट सोडायला लावले. तर जाय पटकन धुवून ठेवू द्या. नावं टाकायचे हा नाव टाकायचं. नेम प्लेट बनवून जाईल. म्हणून नाही त्याचं पेंटर कोण नाव टाक. डायरेक्ट पेंटर करून टाकून घ्यायचं ना बाबा. टाईल मार्बल मध्ये नाही. 4 आणि 5 ला नाही येत ना. मार्मल मध्ये आहे ना बाबा. तुम्ही जर प्लेट आणून दिली ना आम्ही टाकून तर आपण ती त्याच्यात फिट्ट बिट्ट करून देतो. असं हो म्हणजे नाव टाकून आम्ही आणून देऊ. हा ते मार्बलचं येवल्यात पण आता आपल्याकडे कोण बनवतो म्हणजे? ते भोला शेटने ते सगळे नाशिकवरून आणले होते. हा हा त्यांचेच पाहिलेले मी. ते भोला शेटचे पाहिले ना. हो जवळजवळ 150 पाऊंड 200 होते. हा त्यांचेच ते स्वतः बनवून आणले. त्यांचेच पाहिलेले होते. हे बघा आता ही मस्त बिर्याणी हे बघू मस्त शकता आहे आता तुम्ही. आम्ही. आता ओपन करतोय मी. अशी मस्त बिर्याणी. मस्त मस्त. तिकडे शबी काका छोटे छोटे भेटले. दोन भेटले मला. तुमच्या ओळखीचं होतं म्हणून दोन दोन दिले तिने मला. दोन दिले. कोणाकडे इकडे तिकडे कॉम्प्रोमाइज यायचंच ठेवत. आली बिर्याणी खाऊन मस्त पैकी एकदम जोरदार. आता घरी जातो भांडे धुतो. भांडे धुतलेच नाही मी भांडे धुतील नाही. पण त्याच्या 4 वेळेस म्हणला असेल मी आता थोड्या वेळा भांडे धुवून घेतो. चला आवरून घेतो. चटई टाकेल तुम्हाला बरं झालं आता खाऊन डायरेक्ट. आता आम्ही मस्त व्हायचे नाही का इथं एक एक घरी झाला का निघायचं. झालं नाही का तोपर्यंत करा आराम. मी घेतो आवरून. हे सगळं कुठंतरी टाकून दे. नाही करणार पण अरे हाय करणार. डोसा खायचा असेल तर खा म्हणा. डोसा आणला. आता मनोज काका आले इथं ते मसाज करायला. ते येत राहतात अधूनमधून. आणि हे बघा ही पिल्लू आली. डोसा कुठून आणला. तर हे बघा या पिल्लूने मस्त डोसा खाल्ला. आता पार्सल आणला तिने. डोसा खात खात माझे ब्लॉग बघती. घरी नाही बघत ना ब्लॉग. तू घरी ब्लॉग नाही बघत ना. तुला फक्त इथे येऊन बघायला आवडतं. इथे येऊन बघायला आवडतं. जा तू ब्लॉग बघ. बोचरी बोचरे. तर आता लाईट गेली होती. 1 तासापासून लाईट नव्हती. ते पण थोडं अंडी कडक झाली होती. आणि तिकडे पण पाईपात काम बंदच होतं. आता लाईट आली आहे आणि वायरमन कोणीच फोन नव्हतं उचलत. तर आता याची आता 3री ट्रिप आहे. तर याच्यात भरायचे पोल. जितना बैठेगा उतना भर दो. भर दो. हाँ कोई दिक्कत नहीं है जान दो. किती भरले 70. हे बघा आता हे पोल चालले साईटवर. एक नवीन साईट चालू करायची आहे. पहिली ट्रिप चालली तिथं. तर बाकी बघूयात जसं मटेरियल लागेल तसं जाईल. तर आज ओनली ट्रान्सपोर्टिंग लोडिंग चालू आहे मोहित भाई याची. आणि याचा समूह आला इथं पतंगी घेऊन. तर त्याची आजी पतंग उडत होती पण पतंगच उडले नाही. तर माझ्याकडे आलाय. थांबी ना दुसरी पतंग आणतो आपण ती उडू. इथं ग्राउंडवर आलो आहे. आणि हे बघा इथं आता नळी पसरवली आहे. सकाळी ना आमच्याकडून पाणी मारायचं राहिलं होतं.
उद्या बॅटिंग आमचीच आहे. काय बाकीचं तर काय कोणाकोण अपेक्षा नव्हती कोणी येईल मारल. आता सिद्धू आला आहे, सिद्धूला बोलवलं, चला म्हटलं पटकन पाणी मारून घेऊ. तर इथं थोडं जॉईंटचा प्रॉब्लेम आहे. आता ते जॉईंट करत बसण्यापेक्षा म्हटलं की धरून ठेवू थोड्या वेळ, पटकन मारून घेईल तो पाणी. तर चला हे झालं का मग घरी जातो. समोर लाडू बसलेले आहे घरी, त्याला पतंग उडवायची घाईघाईत आलो, कारण उद्या 134 चेस करायचे. पिच थोडा चांगलं पाहिजे तर स्कोर होईल, नाही तर पिच आमचं लई कंडिशन खराब झाली आहे. कसं आहे बॉल इन स्विंग आउट स्विंग होऊन जातो, गडबड होती मग चेसिंगला. हे बघा आता पाणी मारून झालेलं आहे इथं, तरी पण पिच थोडंसं खराबच झालं आहे आमचं. या पिचचं काम करून लवकर चालू करावं लागेल आम्हाला. तो पुढची टेस्ट तिकडेच घेऊ. आता 6 वाजले, ऑफिसवर आलो आहे आणि छोटे मोठे ऑफिस वर्क करून घेतलं आहे. तर आता आपली तिसरी जी ट्रिप गेली ती काय अजून आली नाही. ती आली का मग जंगलाकडून तो टँकर भरून घेऊन तिकडं पाणी मारायचं आहे, कारण आज पाणीच मारलं नाही. तर तो आला का लगेच पाणी भरून शुभमन त्याला पाठवून ते दोघं पाणी मारून घेतील. बाकी ते बेंचेस गेले होते आपल्या एका साईडवर, तर शफिक काकां शुभम जाऊन ते दोघांनी फिटिंग केलं आहे. ते आता तिथून निघाले. तर असं सगळं शेड्यूल आजचं चालू आहे. बाकी सगळं आवरलं, प्रोडक्शन सगळं आवरलं. 1 तास जी लाईट गेली होती ना त्याच्यामुळे थोडंसं नुकसान झालं. हो चलता ही रहता है, वो कुछ बढ़िया बात नाही हो. तर आता 8 वाजले, ऑफिस वर्क सगळं करून घेतलं, एडिटिंग आणि ते सगळं पण आता करून घेतलं. तर चला आता मी जातो आता हॉटेलमध्ये काहीतरी पार्सल घेऊन येतो. इथं समोर साहेबा हॉटेल आहे, छान भेटतं. काल पण तिथूनच आणलं होतं, तर आत्ता पण तिथूनच घेऊन होतो. भूक लागली आहे, कारण दुपारी बिर्याणी खाल्ली बस तेवढीच. त्याच्यानंतर सकाळी नाश्ता बसतो जातो, काहीतरी चपाती भाजी आणतो आणि विवेक पण येईल थोड्या वेळात. तर चला तोपर्यंत मी पार्सल घेऊन येतो. आता मी पार्सल घेऊन आलो आहे मला, आणि विवेकला येता येता मी पेडगिरी आणायला लावलं होतं सिम्बासाठी. तर इथे सिम्बाला खाऊ घालतो आणि लालेला थोडं पाण्यात भिजवून देतो. तर चला पहिले याला देतो आता थोडंसं. हे बघा आता आम्ही दोघंही जेवायला बसलो आहे. तर एक काय लसुणी कोफ्ता आणला आहे आणि बटर रोटी. तर चला मस्तपैकी आता जेवून घेतो. विवेकला काय आवडलं नाही आहे. तर आता आमचं मस्त जेवण झालेलं आहे एकदम टाकाटाक. आणि लाला सेटला मी पेडिग्री दिलं, पण खात का नाही आहे, फक्त बसून राहतो, खात नाही, काही नाही काही नाही. ते बघा पेडिग्री पण खात नाही. लालू खा पेडिग्री, खा. ना पाणी पित ना खात, फक्त बसलेला आहे. लालू उद्या ना डॉक्टरला बोलून दाखवतो तरी. तर चला आता आजच्या ब्लॉगला करूयाच इथं एंड. तर आम्ही एखादी मूवी बघतो आणि झोपून घेतो. तर उद्या टेस्ट मॅच डे 4 लास्ट 134चं टार्गेट. तर चला सकाळी उठून मस्त ग्राउंडवर जाऊ आणि मॅच जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तर चला आजच्या ब्लॉगला करूयात इथे एंड. माझा हा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या.